Alright, hello, this is the My Artifact episode number 505. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत दिवसांनी आज करून राहिला. इट्स अ फीलिंग रिअली ग्रेट नाईस. आणि मला खरंच सेल्फी स्टिकची इथे बहुत जास्त गरज वाटून राहिली, कारण इथे माझा हात नाही का जस्ट 20-21 मिनिट झाले आहे आणि माझा हात दुखून राहिला आहे. तर it feels me really uncomfortable with that, but doesn't know. मला आर्टिफॅक्ट एपिसोड तर रेकॉर्ड तर करायचा होताच. तर तर आज काय झालं, आजची तारीख आहे 19 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले. आणि बहुत सारे क्वेश्चन आहे यार, म्हणजे याच्यामध्ये आज विषय सांगू. आज क्वेश्चन म्हणजे हे आहे की मी जाऊ कुठे, मी इंजिनिअरिंगकडे जाऊ की फिल्म मेकिंगकडे जाऊ, फिल्म स्ट्रक्चरकडे जाऊ, मला कळून नाही राहत आहे. कम्प्लिटली फॅनिश झालो आहे. काहीच डिसिजन आज मी दिवस कम्प्लिटली वेस्ट केला. येस, सांगू आज का केलं मी. आज काहीच नाही केलं. जॉबवरून आलो 4 वाजता आणि आल्यानंतर मला तर ॲक्च्युली का करायला पाहिजे, आता इथे आलो, मी जिम लावले आहे, मला जिमला तर जायला पाहिजे. प्लस म्हणजे हेच एक काम करायचं होतं ना, बाकी काही काम तर करायचंच नव्हतं. बट आज माहित नाही यार का झालं, माहित नाही यार. आय जस्ट फील रिअली आळशी, बहुत आळस भरून आला. आज मी करीब 4 वाजता आलो आणि नुसता टाइमपास करत होतो. नुसता टाइमपास, काहीच नाही केलं, काहीच डन, नथिंग आय डन. काहीच घंटा नाही पडला, फक्त टाइमपास केला. मोबाईलवर पिक्चर पाहिला, ग्रँड मस्ती. आणि त्याच्यानंतर मला काही कपडे धुवायचे होते, कपडे धुतले आणि थोडंसं घर साफसफाई केलं. आणि इथे टेबल थोडासा लावला. हा टेबल दिसते, हा टेबल लावला थोडसा आणि बस एवढंच काम केलं आणि बहुत टाइमपास केला आज. म्हणजे फिजिकली मध्ये आज काहीच नाही झालं, बट मेंटली डोक्यामध्ये बहुत काय झालं. वेल, माझी सिच्युएशन सांगतो तुला की मी जॉबवर जातो रोज, आणि जॉबवर गेल्यानंतर ज्याप्रमाणे माझ्यासोबत व्यवहार होते माझ्या कलिग्स आणि जे माझ्यासोबतचे जे आहे, तो बहुत रॉंग होते. व्हाय, कारण मी एक नवीन मुलगा आहे ना, याच्याबद्दल खास. बट त्यांनी मला सांगायला पाहिजे ना का याला हे म्हणते, याला ते म्हणते, का याला अशा प्रकारे मेंटेन केले जाते, याला तशा प्रकारे मेंटेन केले जाते. बट ते बरोबर सांगत नाही, क्लिअरली सांगत आहे. त्याला वाटते का आता डिप्लोमा इंजिनिअरिंग झाला आहे, ते याला सगळंच माहिती असायला पाहिजे. बट नो, मला अजूनपर्यंत पूर्ण गोष्टी नाही. मी इंजिनिअरिंग बद्दल फक्त स्टडी केले आहे, प्रॅक्टिकल नॉलेज मला काही घंटा नाही आहे. ॲक्च्युली मला त्यांनी थोडंसं प्रोव्हाइड केलं पाहिजे, थोडीशी ट्रेनिंग वगैरे. बट त्यांनी असं काही प्रोव्हाइड नाही केलं आणि ते सरळ लेट मी पुट इन दी इंडस्ट्री अँड बस. हार्डली मला काय असं काही काम वगैरे करायला लागत नाही, नुसतं उभं राहून पाहावं लागते. बट ज्याप्रमाणे ते लोक बोलतात ना माझ्यासोबत, मी बहुत सिम्पली आणि बहुत चांगल्या पद्धतीने बोललो. आज मी नाही का त्या गौतमला विचारलं की भाऊ, तुझे जे माणसं आहे ते कुठे आहे आणि कोणतं काम करत आहे. तर तुम पूछ लो ना. तो म्हणे तुम्हारा काम है पता करना, तर तुम पता करो कहाँ पे हो. आणि एवढ्या हेकड भाषेत बोलला तो, आणि असा राग आला ना त्यामुळे. कारण नाही का मला त्या सोनू लोणारे त्यांनी सांगितलं का डी पॉइंटच्या माणसाकडे पण लक्ष ठेवत जा. आता डी पॉइंटचे माणसं ठीक आहे, बट
थोडंसं गौतम त्या सुपरवायझर आहे, तर थोडंसं त्यांना सांगितलं पाहिजे ना, काय बाबू इथे काम सुरू आहे, तिथे काम सुरू आहे, आज काम नाही सुरू आहे, डिपॉनचे कोणता प्लांट बंद आहे त्यामुळे. तर नाही, बिलकुल कम्प्लिटली अनफेअर. त्यांनी बिलकुल चांगल्याने सांगितलं नाही आणि त्यामुळे मी बहुत डिसअपॉइंटमेंट आहे. आणि अजून काय झालं, हा प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. यस, जोपर्यंत आपल्याला कसं रिलायबल होत नाही कन्व्हर्सेशन करायच्या वेळेस, म्हणजे आता मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आय जस्ट फील रिअली ऑसम वे टू डिस्क्राईब ऑल दोज मुवमेंट विथ अस, कारण त्याच्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन नाही वाटत. इथे झालं असं वाटतं कोणीतरी पाहून राहिलंय मला आणि सांगून राहिलंय की कसं करायचं आहे, का करायचं आहे. मला खूप काय बोलायचं होतं, बट याच्यामुळे बोलता नाही म्हणून राहिलं. बट डझंट मॅटर. आज आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड केला कारण तो एक बहुत इम्पॉर्टंट होता आणि मला वाटते का याला रेकॉर्ड करणं बहुत चांगलं गोष्ट आहे. पण जोपर्यंत सेल्फी स्टिक येत नाही तोपर्यंत आपण याला थोडासा पॉज देऊ, कारण त्याच्यानंतरच आपण काही करू शकतो. वेल, आज मी पढाई केली. आज डोंट यू सी हिअर्स द बुक अँड लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आज मी स्टडी केली थोडी बहुत. तर ग्रेट. काही समजलं तर नाही, काहीच नाही, बट ॲज अ स्टार्ट म्हणून थोडं बहुत लिहिलं आणि थोडं बहुत करून पाहण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न नाही केला, काहीच नाही, म्हणजे थोडंसं म्हणजे असं कॉपी पेस्ट केल्यासारखं केलं. तर आता मला का करायला पाहिजे, मला आता या फिल्म मेकिंगकडे वळायला पाहिजे, कारण माझ्या डोक्यामध्ये बहुत सारे डिसिजन होऊन राहिले. का म्हणतात की बेटा तू इंजिनिअरिंगकडे वळ आणि फिल्म मेकिंग राहू दे. बट पिक्चर पाहिल्यानंतर असं वाटते का फिल्म मेकिंग माझं करिअर आहे आणि इंजिनिअरिंग मी कशासाठी बनून राहिलो. म्हणजे इंजिनिअरिंग माझ्या लाईफला सेव्ह करण्यासाठी आहे, तर फिल्म मेकिंग माझ्या लाईफला एक ब्राईट फ्युचर देण्यासाठी आहे. तर मला कोणतं चूज करावं लागेल. मी एका वेळेस एकच चूज करू शकतो, बट माझं मन त्याच्यात नाही म्हणून राहिलं. मला वाटते का मी पाहिजे आणि मला वाटते काही जास्त हार्ड थिंग नाही. आल्याबरोबर थोडासा आळसपणा कमी करावा. हातपाय धुतले का सरळ जिममध्ये, 6 वाजता जिममध्ये, 7 वाजता घरी आल्यानंतर हातपाय धुतला का थोडं बहुत हे तर होऊनच जाईल. थोडंसं बहुत पढाई करायची. 9 वाजता हे आला डब्बा आला का थोडंसं जेवण करायचं. टीव्ही कमी पहा, कारण टीव्हीमध्ये जे काय आहे ते बहुत पांचटले आहे. मोस्ट ऑफ द पिक्चर तू बघितले आहे आणि जे पिक्चर तुला पाहायचे आहे तर मला वाटते आपण लॅपटॉपवर पाहू आणि लॅपटॉपवरच पाहून आपण त्याला हे करू का फालतू याच्यात, म्हणजे एखादा रेडिओ सुरू केला का, कारण आज आणि मला बरोबर 10-10:30 वाजता अशी झोप लागून जाते डोळ्यावर का बहुत. सो दिस इज द एंड. आज तर फक्त एवढंच आहे. This is the Maya Artifact episode number 5. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the Maya Artifact episode number 506 part 2. कारण मगाशी फोन आला त्यामुळे ते कॅन्सल झालं आणि तो सेव्ह झाला. तर या तर मी काय म्हणून राहिलो होतो, आर्टिफॅक्ट एपिसोड मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड काम करतो. वाय? याचं रिझन काय आहे, तर आपल्याला नेहमी छोटे टार्गेट अचीव करायला लागते आणि या छोट्या टार्गेट पासूनच आपल्याला काही ना काही गोष्टी आपल्याला भेटत असते. आता छोटे टार्गेट म्हणजे काय असते, या छोटे टार्गेट्स मध्ये प्रिपरेशन होते. छोटे टार्गेट्स म्हणजे मी याला प्रिपेअर होतो. प्रिपेअर म्हणजे काय, एक मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी आपल्याला नेहमी प्रिपरेशनची गरज असते. आपल्याला या ठिकाणाहून जावं लागेल, इथून जावं लागेल, किंवा ती गोष्ट ऑन करायची आहे किंवा अचीव करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी शिकावं लागेल, त्या गोष्टी शिकावं लागेल. तर अशा एक प्रकारे नाही का आपण हळूहळू शिकत जातो. 1, 2, 3 आणि आज छोट्या गोष्टीला म्हणजे छोट्या गोष्टीला प्रिपरेशनलाच आपण छोटे टार्गेट्स असे म्हणतो, मी तरी म्हणतो. तर या छोट्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज असते. आर्टिफॅक्ट एपिसोड
काही काही जुळून न राहिलंय कनेक्शन. छोटे छोटे टार्गेट्स आणि त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड. वाय? काही गरज तर मला काही दिसून न राहिली, काही कनेक्शन पण नाही दिसून राहिलंय. तर व्हॉट इज दॅट? कसं होत आहे हे? असं होत आहे की हे छोटे छोटे टार्गेट्स बनवते कोण? आता ठीक आहे, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्यामुळे आपण जस्ट लाईक आता माझी बॉडी एकदम स्किनी आहे, मी एकदम बारीक आहे, तर आता मला काय करायचे? आता मला जिम मारायला पाहिजे. हे काय एक छोटंसं प्रिपरेशन आहे, छोटंसं टार्गेट आहे. तर सांगितली कोणी? जेव्हा मी आरशात उभा राहून बघतो स्वतःकडे, मी खूप बारीक दिसून राहिलो आहे, तर दॅट फील्स मला आर्टिफॅक्ट, म्हणजे मला आता जिम मारावं लागेल. हा कसा एक प्रकारे फिजिकल हे झाला, थेरपी झाली. कारण याच्यामध्ये नाही का रिझल्ट नाही का तुमच्या डोळ्यासमोर दिसते, पण कधी कधी नाही का टार्गेट असे असतात की याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर येत नसतात. त्याला एक प्रकारे एहसास होऊन जाते का आपण या वे थ्रू चाललो, इट इज तो वे इज गुड. तर ठीक आहे, आता मला नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे तर छोटे छोटे टार्गेट्स अचीव्ह करता येते, बट व्हॉट अबाउट दी मेंटल? डोक्यामध्ये जे काही भूसा भरून आहे किंवा डिसिजन घेण्यामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडचा पण खूप जास्त हात असतो. आता मला एक गोष्ट नेहमी माहीत आहे, आपण नेहमी बहुत जास्त खुश राहतो किंवा बहुत जास्त दुखी राहतो, आणि त्यावेळेस जे घेतलेले डिसिजन आहे ना, ते मोस्ट ऑफ दी रॉंग असते. त्यामुळे मी या सिच्युएशनला कधीच डिसिजन घेत नाही. नेव्हर एव्हर. डिसिजन घ्यायच्या वेळेस नाही का मी स्वतःसोबत बोलतो, आणि याच स्वतःसोबत बोलण्याला आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणतात. या स्वतःसोबत बोलल्यामुळे काय होते की आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट कळतात, त्या डिसिजनचे निगेटिव्ह पॉईंट कळतात, आणि एक प्रकारे आपल्याला बॅलन्स होते, आणि कुठेतरी आपण त्याला अचीव्ह करून घेतो का हे डिसिजन राईट आहे. जस्ट लाईक आज मी हे सेल्फी स्टिक घेतली. वाय? जर मी ऑनलाईन घेतली असती त्याच्यापेक्षा बेटर आली असती, तर मी हे डिसिजन काऊन नाही घेतलं? मी हे काऊन असा तुटकावाला सेल्फी स्टिक घेतली? वाय? याचं डिसिजन हे आहे की याचा रिझल्ट हा आहे की हे जे सेल्फी स्टिक आहे ही तुटलेली आहे. मी त्याला म्हणलं का मी 100 रुपये देईन, याला फक्त जोडून दे. बस, माझं 100 रुपयात माझं सेल्फी स्टिक बनलं आहे, आणि दॅट इज गुड. माझं काम भागून राहिलं आहे, मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करून राहिलो आहे, इट इज गुड. सेल्फी स्टिकमध्ये मला फोटो तर बिलकुल काढायचे नाही, ऑफकोर्स नॉट. मी कधी स्वतःचे फोटो तर काढतच नाही कधी, बहुतच रेअरली, रेअर ऑफ रेअरली. आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी मला नाही का असा हात धरून ठेवावा लागते असा, त्यामुळे नाही का माझा हात बहुत जास्त दुखते. इनफॅक्ट त्यामुळे मी हे सेल्फी स्टिक घेतली, कारण हे इट विल स्टँड मी क्लिअर. तर अशा प्रकारे डिसिजन नाही का आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये घेतो, आणि दॅट समटाइम इट्स गुड, समटाइम इट्स रिअली नाईस. तर काय आहे की हे झाले आता छोटे छोटे डिसिजन. त्या छोटे छोटे डिसिजनसाठी आपण तर आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे तर कधी येत नाही, राईट? तर डिसिजन घेण्यासाठी हे ठीक आहे, बट आता माझ्या लाईफमध्ये नाही का एक सर्वात मोठं डिसिजन जे की मी आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे घेतलं होतं. माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठं डिसिजन कोणतं होतं की आता माझा डिप्लोमा झाला, आणि आता डिप्लोमा झाल्यानंतर मी का करणार होतो, माझा प्लॅन काय होता? माझा प्लॅन होता की मी सरळ मुंबईला जाईन, तिथे जॉब करीन, जेवढा पैसा कमवता येईल तेवढा पैसा कमवेन, आणि त्याच्यानंतर फिल्म स्कूल जॉईन करेन आणि आपली स्ट्रगलिंग सुरू ठेवीन. तर हा माझा डिसिजन होता, बहुत मोठा होता, वे बियॉन्ड. आणि या डिसिजनला ॲक्वायर करण्यासाठी मला सर्वाईव्ह आणि स्ट्रगल करण्याची गरज होती, आणि दॅट इज अ रिअली हार्ड वे, बहुत हार्ड वे आहे. म्हणजे खूप बेकार तरीका आहे अशा प्रकारे डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी. म्हणजे ताकद पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. माणसामध्ये जर ताकद, कॉन्फिडन्स असेल तर यू कॅन डू इट एनिथिंग यू वॉन्ट, बट यू हॅव लेस दॅन दॅट. म्हणजे तुझ्याकडे कॉन्फिडन्स थोडासा कमी आहे तर त्यामुळे काय होते की आपण कुठेतरी थकून जातो, आणि
आपल्याला रेस्ट करण्यासाठी कुठेतरी जागा भेटत नाही. नेहमी आपण धावत राहतो आणि देन काय होते की आपण गिव्हअप करून टाकतो का नाही आता आपल्याला गिव्हअप करायचं आहे. तर मग आपण गिव्हअप करून देतो अँड देअर इज पूर्ण जे आपली डेस्टिनी आहे ती कम्प्लिटली लॉस्ट. मी अशाच प्रकारे डिसाईड केलं होतं मी मुंबईला जाईन आणि डायरेक्ट जम्प मारीन, सरळ स्टेप बाय स्टेप नाही, डायरेक्ट तिथे स्ट्रगल सर्वाइव्ह करीन आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की त्याला बिल्डअप करीन. बट युनिव्हर्सला असं फील झालं किंवा युनिव्हर्सला असं वाटलं की जर अशा प्रकारचे स्टेप्स जर हे केले तर माइट बी हा गिव्हअप करून देईन. आणि गिव्हअप झाल्यावर काय होईल की गिव्हअप झाल्यावर आपण बरोबर टार्गेट्स अचीव्ह करू शकणार नाही. कारण गिव्हअप केल्यानंतर आपण प्रॉपरली फोटो काढून राहिलाय नाही रे, जस्ट सेल्फी स्टिक हा. तर आपण कसं गिव्हअप करून देऊ अशा या सगळ्या गोष्टीला. आणि आपल्याला गिव्हअप नाही करायचं. नेहमी हे टार्गेट ठरवून ठेवायचं डोळ्यामध्ये की आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करायचंच आहे एनी हाऊ. तर युनिव्हर्सला मला एक प्रकारे स्टेप दिली का बेटा तू स्टेप बाय स्टेप जा, तू नागपूरला जा, जॉब कर, फिल्म स्कूल जॉईन कर, तिथून थोडा बहुत शिक आणि तिथून नंतर तू मुंबईला जा आणि तिथून मग थोडा बहुत काही करत तू आपली फिल्म बनव. युनिव्हर्सनी ज्या प्रकारे मला डिरेक्शन दिले मी त्या पावलावर चालून राहिलो आहे. आणि हे कसं खूप मोठं डिसिजन होतं माझ्या लाईफमध्ये. आणि हे माझ्या लाईफमधलं डिसिजन या आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू सॉल्व्ह झालं. जर माझ्यापाशी आर्टिफॅक्ट एपिसोड नसता आणि जर मी डायरेक्ट जम्प मारण्याचा प्रयत्न केला असता तर माइट बी आय एम नॉट राईट हिअर अँड आय एम डुईंग दिस इन अपार्टमेंट, रिअली नाईस अपार्टमेंट राईट हिअर. आय एम नॉट डुईंग दिस. तर Artifact episode is really changed my life and it will be change my life and it is continually changing my life. माझी लाईफ चेंज केली, करत आहे आणि करणार. मला पूर्ण विश्वास आहे कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज अबाउट मी. याच्यामध्ये कोणी दुसरा व्यक्ती नाही किंवा अजून दुसरी काही हे नाही. याच्यामध्ये मी आहे, कॅमेरा आहे, रेकॉर्ड होणारा हा स्ट्रक्चर आहे बस. आणि हेच तर शिकायचं आहे राव. हेच तर आपल्याला फोकस करायचं आहे का आपण कुठे चाललो, कशा प्रकारे चाललो आणि आपलं डिसिजन रॉंग आहे का राईट आहे. बरं आर्टिफॅक्ट एपिसोड इज अबाउट दॅम. बट अजून काय आर्टिफॅक्ट एपिसोडचे फायदे काय? आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा हा आहे काय अजून की मी नाही का माझ्या थोड्याशा मेमोरीज आहे ते थोड्या कधी कधी नाही का आता हे झालं आपलं मेंटली सांगण्यासाठी किंवा माझ्या डोक्याच्या पुढे स्ट्रेस आउट होते त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये त्याला रेकॉर्ड करतो. अदर थिंग डिसिजन घेण्यासाठी मला कधी कधी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज असते त्यामुळे हे पण खूप जास्त मॅटर करते. ओके, व्हॉट्स नेक्स्ट? आर्टिफॅक्ट एपिसोड मी सेव्ह करत आहे ॲज अ फाईलमध्ये किंवा ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी काही वर्षानंतर आता माझे 500 एपिसोड कंप्लीट झाले. 500 एपिसोड म्हणजे आता 500 एपिसोड फर्स्ट एपिसोड पाहशील म्हणलं तर ते करीब 1.5 वर्ष अगोदर. तर 1.5 वर्ष अगोदर मी कशा प्रकारे विचार करत होतो हे मला क्लिअरली व्हिज्युअलाइज होते. जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड पहिल्यांदापासून जर ऐकला आणि बघितला तर मला कळेल की माझे विचारसरणी काय होते, माझे टार्गेट्स काय होते आणि ह्या टार्गेट्सला अचीव्ह करण्यासाठी मी कोणकोणते स्टेप्स फॉरवर्ड घेण्यासाठी तयार होतो. तर मला एक प्रकारे त्याचा बायोडाटा कळते का माझी यावेळेस हे थिंकिंग काय होती, ते थिंकिंग काय होती. दॅट इज गुड. आणि अजून एक फायदा म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोडचा, ही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये डेली अपडेट्स होत असते. आज दिवसभरात लाईफमध्ये काय झालं, आज दिवसभरात काय झालं. दिवसभरात काही खास होत नसते. आता मी नियर अबाउट 1.5 वर्ष नेहमी घरीच होतो. आता डिप्लोमा झाला, बॅकलॉग सब्जेक्ट लागले तर घरीच होतो. तर काय आता माझ्या लाईफमध्ये काहीच नाही ना.
उठा बसा, वडिलांना सोडून द्या, जिममध्ये जा, जिममधून आल्यानंतर थोडा बहुत इंटरनेट छेडा, 5 वाजता खेळायला जा, संध्याकाळी मग कुठेतरी पार्टीला जा, आणि देन घरी या, आणि देन समजा थोडं बहुत चेंज झालं तर कुठेतरी इकडे तिकडे चालले जा, कुठं लग्न वगैरे वगैरे वगैरे. आता माझ्या लाईफमध्ये एवढं काही खास नाही. आता मी जॉब करून येतो, जॉबवरून आल्यानंतर जिममध्ये जातो, जिममधून आल्यावर जेवण करतो, इथं आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो. काही खास नाही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करण्याला एक दिवसभरात का झालाय ते. बट काय होते की या सगळ्या गोष्टीने का रेकॉर्ड केल्यामुळे एक प्रकारे फायदा होतो की तो दिवस, त्या दिवशी आपण काय केलं होतं, किंवा 14 फरवरीला आपण काय केलं होतं. 14 फरवरी माझी डेट काफी जास्त डोक्यात आहे. व्हाय? कारण तो व्हॅलेंटाईन डे नाही, त्यावेळेस स्नेहा तामगाडकेचा वाढदिवस येते. आणि ज्या प्रकारे अजून वन थिंग, मला एक गोष्ट बोलायची आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये युनिव्हर्स बद्दल मला गोष्ट हीच बहुत चांगल्याने सांगायची आहे. कारण तर मला युनिव्हर्स बद्दल काय सांगायचं आहे की ज्या प्रकारे युनिव्हर्सने माझ्या लाईफमध्ये एक प्रकारे मॅजिक केलं आहे की अशा प्रकारे होऊ शकते किंवा तशा प्रकारे होऊ शकते. या लाईफचे डिसिजन, या डिसिजन घेण्यामध्ये काय होते की युनिव्हर्सनी काही प्रकारे मॅजिक केलं आहे. जस्ट लाईक आता मी नागपूरला आलोय, तर आता जर सांगू माझी कंडिशन काय, आता जर मी नागपूरला आहे, नागपूरमध्ये ते खापरखेड्याला जॉब करून राहिलो आहे आणि कंटिन्युअसली विचार करत राहतो की माझ्या लाईफमध्ये कोणती गर्लफ्रेंड कम नाही, आणि स्नेहा तामगाडके ऑनलाईन असते ना, तर मी तिला नाही का हमखास पटवलं असतं. या मनामध्ये इतका कंट्रोल नाही आहे, आणि मी तिला खरंच म्हणलं असतं किंवा खरंच मी माझ्या मनातले एक्सप्रेशन सांगितलं असतं. आतापर्यंत त्याची गरज का नव्हती. म्हणजे नियर अबाउट 500 एपिसोड झाले आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, नियर अबाउट 1.5 वर्ष, आणि या 1.5 वर्षामध्ये तुला तेवढी गरज का नाही वाटली जेव्हा ती ऑनलाईन होती. वाय? कारण नाही का तेव्हा डिस्ट्रॅक्शनसाठी नाही का खूप जण होते, मित्र होते लाईफमध्ये. आता इथे कोणीच मित्र नाही, कारण लाईफमध्ये जेव्हा मित्र नसतात तेव्हा आपण बहुत अलोन फील करतो, आणि तेव्हा आपण एखादी मित्र किंवा मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच सिच्युएशन मध्ये मी नाही का स्नेहा तामगाडकेला मी माझे फ्रेंड बनवत असतं, किंवा मोर दॅन दॅट. बट इथे मित्र नाही, त्यामुळे नाही का आपण अलोन फील करतो आणि या प्रकारे अशा काही स्टेप्स घेतो. बट युनिव्हर्सला माहिती आहे का, जर मी स्नेहा तामगाडकेला प्रपोज केलं किंवा तिच्यासोबत काहीतरी फ्युचर डिसाईड केलं, किंवा मे बी शी इज कॉन्टॅक्ट विथ मी, तर एक प्रकारे काय होईल की माझ्या डेस्टिनी पासून माझी डेस्टिनी आणि मी कशा प्रकारे सेपरेट होऊन जाऊ, आणि कळणार नाही का करायचं काय. डिसिजन घेण्यामध्ये मी थोडासा इलॅबिलिटी होईल, आणि माझ्या लाईफची डेस्टिनी चेंज होऊन जाईल. तर आणि युनिव्हर्सला असं वाटतं की याच्या लाईफची डेस्टिनी चेंज नाही व्हावी, आणि याला ॲज इट इज राहावं, आणि डेस्टिनी अचीव्ह करावं. तर त्यामुळे मला वाटते की थोडं बहुत सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे, आणि या स्नेहा तामगाडकेला मी थोडं सॅक्रिफाईस केला. बट शी इज द ओनली वन आय फील रिअली लॉट अबाउट लव्ह. कारण तिचा चेहरा पाहिल्यावरच नाही का बहुत काही घंटी वाजते यार. म्हणजे खरंच तीच एक मुलगी आहे का तिला पाहिल्यावरच नाही का बहुत अमेझिंग फिलिंग येते. आणि जर ती अशी रिअल स्ट्रक्चर किंवा रिअल मध्ये पाहिलं तर बस तिच्याकडे पाहुशाच वाटते. शी इज द वन ऑफ द काइंड. आणि काय की ह्या साऱ्या गोष्टी युनिव्हर्सला कळलाय, त्यामुळे नाही का त्यांनी अशा प्रकारे माझ्यासमोर ठेवलं आहे का तुला बेटा हे नाही करायचं आहे. म्हणजे तुला जर कोणती मुलगी पटवायची नाही, तुला जर लाईफवर फोकस राहायचं आहे, तुला डेस्टिनी फोकस राहायचं आहे, तर लाईफमध्ये किंवा डेस्टिनीमध्ये फोकस राहायचं आहे, तर मग एक प्रकारे तू या साऱ्या गोष्टीचं सॅक्रिफाईस कर आणि बिलकुल सरळ डिरेक्शन मध्ये जा आणि गेट युअर डेस्टिनी राईट. म्हणजे ज्या प्रकारे युनिव्हर्स तुला फॉलो करत आहे त्यामुळे
आता काल मी सांगू का विचार करत होता, काल मी विचार केला की मी जिम सोडून देईन आणि कंटिन्यू अभ्यास करीन. तर काल मी अभ्यास केला, बट आज काय झालं, आज थोडीशी जिम मारली. आज जिम खूपच मारली, जास्तच मारली, चांगला दन 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 मारले. त्याच्यानंतर मी आज पढायला हात नाही लावला. बट एक चांगली गोष्ट केली, मी टीव्ही अजूनपर्यंत लावली नाही. टीव्ही नाही लावली. त्यामुळे काय होते की टीव्हीमुळे माझा बहुत जास्त टाइम वेस्ट जाते. त्यामुळे एक प्रकारे रेडिओ लावून दिला, गाणी वाजत राहते, सोबत आपला अभ्यास सुरू राहते. आणि प्लस मला झोप बहुत लवकर येते. आता वाजले किती पण 9:30 वाजले आणि माझे डोळे आतापासूनच एकदम सुजू झाले. तर कसं वाटतं, आज सेल्फी स्टिक मुळे आज आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिला. इट इज ग्रेट, नाईस. कारण ज्याप्रमाणे आपण रेकॉर्ड करतो इट इज अ रिअली ग्रेट थिंग. कारण आम्ही खूप साऱ्या अँगलनी बघून राहिलोय स्वतःला आणि सेल्फी स्टिकमुळे काफी फायदा होऊन राहिला. तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत चांगल्याने करत आहे आणि दॅट इज अ रिअली ग्रेट थिंग. माझ्या लाईफमध्ये मला काही गोष्टी बहुत इझिली भेटून राहिल्या. बट या गोष्टीसाठी मी बहुत जास्त स्ट्रगल पण नाही करत आहे, बट डोकं बहुत जास्त खर्च करत आहे. आणि काय की या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारेच मी नाही का युनिव्हर्सला कनेक्ट होऊन राहिलो आहे. मला माझ्या लाईफमध्ये काय पाहिजे, का नाही पाहिजे, तर मी या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे नाही का क्लिअरली सांगू शकतो का मला या गोष्टी पाहिजे, मला अमका पाहिजे. आणि युनिव्हर्स इज डुईंग गुड थिंग्स राईट इन फ्रंट ऑफ मी वेन आय डोंट नो अबाउट इट. म्हणजे जेव्हा मला माहीत पण नसते आणि युनिव्हर्स माझ्यासमोर त्या गोष्टी एकदम सरळ आणून ठेवते का बेटा तू हे तुला पाहिजे नव्हतं हे, तर हे घे. तर दॅट इज अ रिअली ग्रेट थिंग. कारण मी युनिव्हर्स सोबत अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करून राहिलो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. बरं ठीक आहे, हे झाले आर्टिफॅक्ट एपिसोडचे खूप काही ग्रेट थिंग, नाईस थिंग, अचीव थिंग, वॉटेवर. आता आपण डिसएडव्हान्टेजेस घेऊ. या आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कधी डिसएडव्हान्टेजेस नाही घेतला, बट या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण डिसएडव्हान्टेजेस अबाउट दी आर्टिफॅक्ट एपिसोड आय शुड प्रॉबेबली रेकॉर्ड दिस. या तर डिसएडव्हान्टेजेस काय आहे, ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड असेल ना तर बहुत चांगल्याने रेकॉर्ड होऊ शकते. कारण हार्डली 200 किंवा 300 MB ची फाईल बनते, खूप जास्त बनत नाही आणि होऊन जाते. बट या व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बहुत जास्त. आता पहा 19 मिनिट झाले आहे आणि हे फाईल ॲटलिस्ट 1.2 GB किंवा 1.5 GB तर बनलीच असेल. या आणि साईज डज मॅटर. कारण माझ्यापाशी नाही का आता लॅपटॉप नाही आहे, त्यामुळे नाही का मला छोट्या छोट्या गोष्टीपासून थोडं बहुत स्ट्रगल करणं. आता माझ्यापाशी हार्ड डिस्क तर आहे, बट काय की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड थोडंसं आकडते, बट याचे ॲडव्हान्टेजेस खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिसएडव्हान्टेजेस. प्रॉब्लेम याचा फक्त हाच आहे ना का फक्त याचे साईज बहुत जास्त मॅटर करते. आपण नवीन हार्ड डिस्क घेऊ ना, 4,000ची एक नवीन हार्ड डिस्क घेऊन जाते, का होऊन जाईल, हार्डली 3,000 रुपये वाचन, नेक्स्ट पेमेंटला हे करून टाकू, राईट. बट आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज मच मोर दॅन दॅट. सो काय की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला रेकॉर्ड करणं बहुत जास्त गरजेचं आहे आता तरी. कारण आता 500 एपिसोड झाले आणि आता आपल्याला व्हिडिओ आर्टिफॅक्टच करावं लागेल. येस, तर आज हे झाले डिसएडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस. आता मी खूप जास्त चांगला करण्याचं ठरवलं होतं आणि मी काफी चांगल्याने रेकॉर्ड केला आहे. म्हणजे अशा प्रकारे आहे, तशा प्रकारे आहे. इट्स अ ग्रेट थिंग, नाईस थिंग, अचीव थिंग, ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या आहे. बट व्हॉट अबाउट टुडे? आज काय झालं? आज काय नाही, आज ड्युटीवर गेलो. आज स्ट्राईक होती, रास्ता रोको आंदोलन कंपनीमध्ये. माझं काही लक्ष नाही, मी कंपनीमध्ये नाही का फक्त काम करण्यासाठी करून राहिलो. मला फक्त 7-8 हजार रुपये भेटून राहिले आहे, दॅट्स इट. मला मेन टार्गेट आहे फिल्म स्कूल.
फिल्म स्कूलमध्ये जायचं, तिथे शिकायचं आणि त्याच्यानंतर मी आज टॅलेंट वन कोचिंग क्लासला फोन लावला, बट इतका चांगल्याने बोलणं नाही झाला. मी 2 वेळा फोन लावला, एक सकाळी लावला जेव्हा पण पॉसिबल नाही झालं, त्याच्यानंतर दुपारी लावला 2-3 वाजता, तेव्हा पण काही हे झालं नाही. बट डझंट मॅटर, काही प्रॉब्लेम वगैरे नाही. आपण थोडासा स्टेप बाय स्टेप घेऊ. कसं आहे तर प्लांटमध्ये मी फक्त तिथे जातो आणि तिथे 8 घंटे वेस्ट करायचे म्हणून तिथे जातो. बाकी त्याच्या मागे काही रिझन नाही, काही फंड नाही, किंवा शिकण्याचं आहे म्हणा थोडं बहुत. म्हणजे त्याला पुली, गिअरबॉक्स कसं थोडंसं आईज नॉलेज कसं आहे, म्हणजे एक प्रकारे गिअरबॉक्स पाहिला. जर मला हाच प्रश्न 1 वर्ष अगोदर विचारला असता तर मी गिअरबॉक्स काही चांगल्याने सांगितलं नसतं की दिसते कसा. बट आता मी बहुत चांगले सांगू शकतो गिअरबॉक्स असते कसं, याच्यामध्ये थ्रेड्स असते, बेअरिंग असते, लॉट ऑफ थिंग्स असते, ऑइलिंग वगैरे असते. आपल्याला हळूहळू नाही का छोट्या गोष्टी कळत राहते. या सो दिस इज इट. आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एवढंच. 22 मिनिट झाले आहे. So this is the my artifact episode number 506. Right now we are at वर्धा, Khaparkheda, Maharashtra. Thank you.